आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ये सुनबाई, हे कुठली औषधं कधी घ्यायची ते आम्हाला काय माहित नाही। आम्ही पाणी देतो, तुम्ही औषधं घ्या बरं। डॅडी मी घेते सगळं। तुमच्याकडून असं काम करून घेताना मला खरंच खूप अवघडल्यासारखं होतंय। असू द्या हो, हे जालिंदर निंबाळकरकडनं काम करून घेणं लय अवघड आहे। पण आम्ही आमच्या सुनबाईसाठी आणि आमच्या नातवासाठी रात्रंदिवस राबायला तयार आहे। हो, पण मला असं बसून तुम्ही बनवलेलं खाणं खरंच अवघड जाते। आजपर्यंत हितच चुकलं आमचं। आम्ही काहीतरी चांगलं चुंगलं बनवावं, घरातल्या बायकाने ते आवडीने खावं, अशी कधी सवयच लावली नाही। बायकांची कामं पुरुषांनी केली तर काय बी बिघडत नाही, हे लय उशिरा कळलं आम्हाला। एखादं काम वर्षानुवर्ष बाई करते मग ती तिनेच केलं पाहिजे, हेच बसले आमच्या या साडक्या डोक्यात। पर नाही, आता आम्ही ठरवलंय, आता आम्ही आमच्या घरच्या बाईला आराम देणार, तिला आम्ही मदत करणार। तेव्हा तुम्ही बी तुमच्या या सासऱ्याकडनं चांगलं लाड करून घ्या, काय पाहिजे ते मागा। हा, इथून पुढं तुमची काळजी घेणं हे आमचं आणि आमच्या या देवट्याचं कर्तव्य आहे। तेव्हा अवघडू नका, औषध घ्या, आराम करा, आम्ही स्वयंपाकाच्या तयारीला लागतो। हा चिरंजीव, आम्ही जातो खाली, या लवकर। आज आम्ही सांगतो तो मेन्यू करूया काय। हा येतो येतो। अशी कशी पावती नाही देणार मला? हा, मला पावती पाहिजे म्हणजे पाहिजे, मी पैसे दिलेत तुम्हाला। ए बाई, कुठलं पैसे कसलं पैसे? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? ओ नीट बोलायचं माझ्याशी। मला पावती द्या, नाहीतर मी दिलेले पैसे मला परत करा। परत ती पैसे घेतलेच नाही तर देऊ कुठून? ओ तुम्ही खोटं बोलू नका, मला माझे पैसे द्या, नाहीतर ना मी। ए काय करणार आहे? ए इकडे अरे, या पोरीला आपण इथं बघितलंय का? नाही भाऊ। ओ दादा, असं काय बोलताय? अहो आत्ताच तर मी यांना पैसे दिले, मला ही जागा भाड्यावर पाहिजे होती म्हणून। ए कुठली जागा आणि कुठलं पैसे? तुम्ही समजा माझ्याशी खोटं बोलताय ना? तुम्ही समजानी मिळून मला फसवलंय। हे बघा, मला माझे पैसे द्या, नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही। हा ए धमक्या कोणाला देते ग? आणि कोण आहेस ग तू? आणि जा कोणाला घेऊन यायचं त्याला ये। आणि जिमचं काय ग? जिम लावली म्हणून तू बारीक नाही होणार आहेस। हे बघा मी ना पोलिसात तक्रार करेन ना। ए आणि पुरावा म्हणून काय देणार आहे? पोलीस ऐकणार आहेत तुला? जा कोणाला सांगायचं ते सांग, चल निघ। हो भाव, अहो कशाला याला वाजताय? जर आपल्या ओरावर बसली ना तर सगळ्यांची चपाती होईल। दादा, तुला काय गरज आहे दुसऱ्यांच्या भांडणात पडायची? ते लोक राहतात बाजूला, तुला तसं काहीतरी लागून बसतं। धने, अन्यायाच्या ठिकाणी सज्जन माणूस शांत बसलं तर वाईट माणसाला वाईट वागायला रान मोकळं सापडतं। आणि अन्याय होताना मी असं नुसतं बघत नाही बसू शकत। दादा, आणि या सगळ्यात तुला काय झालं असतं तर मग काय? निस्तरलं असतं की आपण। समोर काहीतरी चुकीचं घडत असताना आपण हातावर हात टाकून बघत बसणं चुकीचं आहे ना? तुम्ही दोघींनी बी लक्षात ठेवा, अन्याय करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो। त्यामुळे काय बी झालं ना तरी अन्याय सहन करायचं नाही, विनाकारण कोणाचं ऐकून घ्यायचं नाही, जीवाची पर्वा न करता अन्याय विरोधात उभं राहायचं, मुजुरीला सडेतोड उत्तर द्यायचं। खरं तर अन्याय करणारी लोक भित्री असतात, आपण त्यांच्या पुढे हिमतीने उभं राहिलो का नाही मग ते आपाप गळून पडतात। त्यामुळं घाबरायचं नाही, रडायचं नाही, लढायचं। घाबरायचं नाही, रडायचं नाही, लढायचं, अन्यायाविरोधात उभं राहायचं।
नसती काय आता जगत नसती तुझ्या पकड दिला. देवी आई, तुझ्या कृपेनं सगळं चांगलं होतंय बघ. माझी भागू एवढी मोठी भरारी मारणार आहे. राजूची बी प्रगती होतीये. माझी तेजू आणि तिचं बाळ दोघांवर बी तुझा आशीर्वाद राहू दे. आणि मला कळतंय मी जरा जास्तच मागायला लागले, पण माझ्या धनुच्या घरी बी पाळणा हालू दे की. आणि घरात अजून एखादा पाळणा हालायला बी काय हरकत नाहीये. तुझी कृपा अशीच राहू दे. आई, देवी आई योग्य वेळेत सगळं घडवून आणते. आपण तिची सेवा करत राहायची बस. त्या त्या वेळेत आपल्या पदरात न मागता सगळं दान टाकतेच किती. तिच्या आशीर्वादाची उतराई म्हणून आज मी तिची ओटी भरायचं ठरवलंय. आणि मी 21 प्रदक्षिणा मारणार आहे. चांगलंय चांगलंय, जा मग लवकर. मालकीनबाई, तुम्ही इकडं? अहो होय, दर्शनासाठी आलो होतो देवीच्या. आमच्या भागूला चांगले मार्क पडले ना, आणि शाळेतर्फे कसल्या तरी कोर्ससाठी निवड बी झाली तिची. म्हणलं देवीच्या पायावर डोकं टेकून यावं. हो हो, ते कळलं आम्हाला. पोरीनं सूर्याच्या कष्टाची चीज केलं बरं का. शालनताई, तुम्ही इकडच्याच घरात, म्हणजे सूर्याकडेच आहे बी अजून? हा, ते हो पोरींच्यासाठी. पोरी आदनमधनं सारखे आठवण काढत असत्या त्या. होय की. त्यासनी नाही करमत, म्हणून पोरींसाठी राहिलोय वाईज. आम्ही तर ऐकलं परडीच्या उत्सवात काहीतरी झाले, म्हणून सूर्या डॅडी बरोबर भांडण करून तुम्हाला इकडे घेऊन आला काय? नाही नाही, सूर्या कशाला भांडल मालकांबरोबर? तेजू मगाशी तिच्या घरी दिसली आणि तुम्ही दोघी सूर्याच्या घरी. पोटुशे सुनेला सोडून कोण असं दुसऱ्याकडे येतं वे राहायला? हे बघा, जे झालं ते झालं. कितीही लपवलं तर ते लपणार नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, नवरा बायकोची भांडणं आपापसातच मिटवून घ्यायची असतात. अहो, डॅडींनी कुकर वाटपाचा कार्यक्रम ठेवला, ग्रंथालय सुरू केलं, आणि तुम्ही त्यांच्या बायका असून तुम्हीच त्यांच्याबरोबर नव्हता. अहो, वागावानी गडी, पण बायको बरोबर नसली तर पाक कळा गेली बघा तिची. डॅडी नाराज होतं ते आम्हाला लगेच ओळखून आलं बघा. अहो मालकीनबाई, आपली बाईची जात तुटल एवढं ताणायचं नसतं, एवढंच मला कळतं बघा. नाहीतर काय. आणि आता वट सावित्रीचा सण तोंडावर आलाय आणि तुम्ही का अशा रुसून फुगून बसलाय? जे काय असेल आपापसात मिटवून घ्या, नाहीतर उगाच गावात शोभा व्हायची. जाऊ दे बाया, त्यांचं ते बघून घेतील. चला आपलं आपण दर्शन करूया देवाचं. काय गई, कसल्या गप्पा चालू होत्या? काय म्हणत होत्या त्या बायका? अगं काय नाही, ते वटपौर्णिमेची पूजा एकत्र करूया म्हणत होत्या. बर, इकडचं सगळं झालंय, आपण निघूयात का आता? भागूच्या प्रदक्षिणा झाल्या का? हो, मी तुला हाक मारते. भागू,